गेल्या 4 ते 5 दिवसापासून उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये अवकाळी पावसाने खरं तर थैमान घातलेलं पाहायला मिळतं आहे। कारण की दुपारच्या नंतर या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडत आहे आणि याचाच फटका सध्या कुठेतरी शेतीमालाला होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण सध्या आलो जुन्नर तालुक्यामध्ये, ठिकाणी पाहतोय कशाप्रकारे शेतामध्ये जे कांदा पीक आहे ते खरं तर पडलेलं पाहायला मिळतं आहे। कारण की जो वादळी वाऱ्यासह पाऊस येतोय त्या पावसाचा परिणाम सध्या शेतात असलेला कांदा असेल, त्यासोबत बाजरी असेल या पिकांवर पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि यामुळे शेतकरी सध्या कुठेतरी आर्थिक संकटामध्ये सापडलेलं पाहायला मिळतं आहे। एकीकडे पाहिलं की कुठेतरी निर्यात बंदी आहे, निर्यात बंदीमुळं जो कांदा आहे तो कांद्याला बाजार समितीमध्ये बाजारभाव मिळत नाही, तर दुसरीकडं अशा नैसर्गिक याच्यामध्ये शेतकरी अडकलेला आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळं पुढील काळामध्ये शेतकऱ्याचं कंबड मोडलेलं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। कारण की बाजारभाव नाही आणि त्यासोबत या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे या परिसरामध्ये शेतातील जो उभं पीक आहे ते खरं तर आडू झालेलं पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहतोय कांदा कशा प्रकारे पडलेला आहे। काही दिवसानंतर याची खरं तर काढणी होती, मात्र काढणी अगोदरच ह्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। त्यामुळं शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका या खरं तर या ठिकाणी सहन करावा लागताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। आता सध्या अजून 2 ते 3 दिवससुद्धा पावसाचा जो अंदाज आहे तो वर्तवलेला पाहायला मिळतो। त्यामुळं इतर ठिकाणी असलेल्या अजून शेतीमालाची जी पिकं आहेत ती सुद्धा खराब होण्याच्या मार्गावर आहे। मात्र एकंदरीत हा वरुण राजा बरसतोय, अवकाळी पाऊस बरसतोय आणि याचा फटका मात्र या ठिकाणी शेतकऱ्याला बसून आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा अभिषेक समीर, सुनील देगडे, TV9 मराठी, जुन्नर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।